नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. हे बघा किती दिसते ना यम्मी एकदम बेसनचे लाडू. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी 2.5 वाटी बेसन घेतलेलं आहे कढईमध्ये आणि याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घरी डाळ आणून दळून मग बनवू शकता, त्याच्याने तर अजून मस्त चव लागते. पण मी इथे रेडीमेडच बेसन घेतलेलं आहे. असं व्यवस्थित त्याला स्लो फ्लेमवरती आपल्याला एक 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू बनवू शकतो. फक्त एवढंच आहे की यामध्ये बेसन भाजायला थोडासा उशीर लागतो. पण जेव्हा का आपण याला स्लो फ्लेमवरती भाजून घेऊ व्यवस्थित तर त्याची चव एकदम मस्त लागते. आणि जर का आपण हाय फ्लेमवरती लाडू भाजले तर त्याची चव मात्र बिघडते आणि ते एकदम कडवट लागतात. त्यामुळे आपल्याला बेसन भाजताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला स्लो फ्लेमवरतीच भाजायचं आहे. तर अशा प्रकारे बघा मी सुकंच पहिल्यांदा भाजून घेते आणि आपण यामध्ये आता तूप ॲड करणार आहोत. तर तूप आपल्याला एकदाच नाही घालायचं आहे. तूप घालताना आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं आहे. तर त्यासाठी मी अर्धा वाटीच्या आसपास तूप घेतलेलं आहे. आता याला आपण थोडं थोडं घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा मी थोडं थोडं तूप ॲड करून यामध्ये व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे आणि सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून बेसन करपू नये. हे बघा अशा प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली याला थोडं थोडं तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि बेसनचा जेव्हा मस्त सुवास सुटेल आणि कलर बदलेल त्यावेळेला आपल्याला याला भाजायचं बंद करायचं आहे. तोपर्यंत असंच आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजायचं आहे. हे बघा आता मी यामध्ये जवळजवळ सर्व तूप घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित भाजून घेते. 2 चमचे उरलेलं आहे तर ते आपण लास्टला ॲड करणार आहोत. हे बघा भाजून ते किती कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने यम्मीचे लाडू बनवू शकतो. आता हे बघा उरलेलं सगळं तूप यामध्ये मी घालून घेते आणि जे मी प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. अशा प्रकारे आपण आता यांना व्यवस्थित सर्व भाजून घेऊयात आणि हे तूप यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि बघा याचा कलरसुद्धा आता थोडा थोडा बदलायला लागलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. फक्त बेसन भाजायला थोडासा उशीर लागतो आणि यामध्ये दुसरी कसलीही मेहनत नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने मार्केटसारखे लाडू किंवा त्यापेक्षाही चांगले मस्त लाजवाब लाडू आपण घरच्या घरीच बनवू शकतो. हे बघा अशा प्रकारे बेसन मी व्यवस्थित भाजून घेते. तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत याचा रंग व्यवस्थित येत नाही आणि सुवास सुटत नाही. सुवास जेव्हा सुटतो ना तेव्हा समजायचं की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि याला सारखं असं हलवत राहायचं आहे. हे बघा आता याचा रंग बदलत चाललेला आहे. जास्त एकदम ब्राऊन नाही करायचं आहे. या स्टेजवरती फ्लेम ऑफ करायचा आहे आणि आपली कढई तर गरम आहे ना म्हणून आपल्याला हे थोडं 5 मिनिटं ढवळत राहायचं आहे आणि याला पूर्णपणे 2 तास साईडला ठेवून द्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करूया. तर यासाठी मी 2 चमचे रवा घेतलेला आहे. रवासुद्धा मी हलका असा भाजून घेते. जास्त नाही भाजायचा आहे. रव्यामध्ये भाजताना काहीच ॲड करायची गरज नाही आहे. फक्त थोडासा भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे मी एक 2 ते 3 मिनिटं याला स्लो फ्लेमवरती भाजून घेते रव्याला. तर अशा प्रकारे आपण जेव्हा भाजून रवा बेसनमध्ये ॲड करतो ना तर त्याची चव मस्त येते. जे आपण आता बघा बेसन ठेवलं होतं ना भाजून तर ते बघा असं कडक झालेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आता आपण बेसन ॲड करणार आहोत, रवा ॲड करणार आहोत आणि बाकीचे जिन्नससुद्धा यामध्ये ॲड करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला बेसन झालं पाहिजे. तर आता आपण यामध्ये ॲड करूया रवा. त्यानंतर मी यामध्ये अजून नारळाचा किससुद्धा ॲड करत आहे. तर सुरुवातीला मी आता यामध्ये ड्रायफ्रूट ॲड करते बारीक कापलेले. त्यानंतर 2 चमचे जो आपण भाजून ठेवला होता तो रवा. त्यानंतर यामध्ये मी थोडासा नारळाचा किस पण ॲड करणार आहे 2 चमचे आणि त्यानंतर इलायची पावडर अर्धा चमचा आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पिठी साखर. तर पिठी साखर आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्ती घालायची आहे. अगर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि जेव्हा आपण यामध्ये नारळाचा किससुद्धा घालतो ना तर याची चव मात्र अजून वाढते. तर हे बघा आता सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे.
हे बघा अशा प्रकारे आता याचे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा एकदम आसान आणि एक सोप्या पद्धतीने बनतात. जास्ती कुठलीही मेहनत नाही आहे, एकदम फटाफट वळले जातात. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये, साईजमध्ये तुम्ही बनवू शकता, छोटे, मोठे. तर मी बनवून घेतलेलं आहे. अशाच प्रकारे मी सगळेच लाडू बनवून घेते. मी फक्त माझ्या स्वतःसाठीच बनवलेले आहेत. तर तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर साहित्यांची क्वांटिटी वाढवा. हे बघा असे लाडू तयार झालेले आहेत. लहान मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता. तर अशाच प्रकारे मी सगळे बनवून घेते. बघा किती सोपी रेसिपी आहे आणि एकदम मस्त लागते. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवर अशाच रेसिपी बघायच्या असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.